नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता एक मोठा वेग आला आहे. म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 30 जून पूर्वीच की कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती या संदर्भातील राज्यस्तरीय बँकर समितीच्या महत्त्वाची अशा बैठक पार पडलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील सहकार विभागाच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देखील पुढील काळासाठी रद्द करण्यात आलेल्या आहे. कर्मचारी सुट्ट्यांवरती गेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी रिपोर्टिंग ठिकाणी हजर राहायचे आदेश देण्यात आलेले आहे. व बँकर समितीच्या मीटिंग असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण बँकांना आता आदेश दिले आहे की त्यांच्या नवीन काही ॲडमिट फॉर्मॅट असतील त्यांना जमा करायचे निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजेच की कर्जमाफी प्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण रोल असा आहे की सहकार विभागाचा मोठा ताण या विभागावरती पडणार आहे. कारण कर्जमाफीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याची सहकार विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजेच की आता 22 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेपासून आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आहे. या बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाबीचा आढावा घेतला जाणार आहे. एकंदरीत अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा योजनेचे जे काही या योजनेच्या अंतर्गत जी काही आता GR आहे त्या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती निकष येण्याचे आहे. त्या विभागाच्या माध्यमातून प्रक्रिया पार पाडल्याच जाणार आहे की 50 लाखापेक्षा जास्त थकीत कर्जदार शेतकरी त्यांना आता अल्पभूधारक की बहुधारक ज्यांच्यासाठी वर्गीय असेल किंवा शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष कर्ज असतील अशा सर्व बाबी अनुषंगाने कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहे ही आकडेवारी आता जमा करण्यात आलेली आहे.